नमस्कार, खूप 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 स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल डिश घेऊन आलेली आहे। त्याचं नाव आहे मूग डाळीचे भजे। मी 2 वाट्या मूग डाळ भिजू घातलेली होती 20 मिनिटं। आता ती छान भिजलेली आहे। तर आता डायरेक्ट आपण रेसिपीकडे वळू। मी तुम्हाला सगळं सांगते बनवताना कशा पद्धतीने आपण बनवणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण दळून घेतलेलं आहे। जाडसर दळायचं आहे आपल्याला, कारण की जाडसर दळलं की ज्यावेळेस आपण भजी खातो त्यावेळेस खूप छान लागतात, दाताखाली दाणे येतात तर मस्त लागतात। आणि एकीकडे मी मसाले घेतलेले आहेत, ते आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 2 ते 3 आणि त्यानंतर लसण पाकळ्या आणि जिरे कुटून घेतलेले आहे। एकीकडे मी दुसरा घेतला आहे मटन मसाला घेतलेला आहे आपण, जिरे, शोप, चाट मसाला, हळद, हिंग आणि कोथिंबीर। आणि दुसरीकडे कांदा घेतलेला आहे आपण, 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहे। तांदळाचे पीठ 3 चम्मच, तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होतात आपली भजी, त्याच्यामुळे तांदळाचं पीठ यूज करतोय। हे सर्व मसाले आपल्याला यात मिक्स करायचे आहे। आता तांदळाचे पीठ आणि कांदा आपण यात मिक्स करून घेऊ। त्यानंतर चवीपुरते मीठ आपल्याला यात टाकायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे थोडं घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला अगदी 3 चम्मच, छोटेसे 3 चम्मच आपल्याला पाणी लागणार आहे। हे बघा, स्मूथ करायचं आहे, फक्त घट्ट नाही ठेवायचं आहे आपल्याला हे पीठ। हे बघा, आणि एकीकडे बघू शकता तुम्ही, मी कढई ठेवली होती आणि तेलही तापायला ठेवलं होतं, कारण की आपल्याला गरम तेलात टाकायचे आहे व्यवस्थित, मग ते छान होतात। हे बघा, अशा पद्धतीने आपण भजी काढून घेऊ मस्तपैकी। चला आता प्लेटीत आपण काढून घेऊ, बऱ्यापैकी छान झाले आहेत। हे बघा किती मस्त दिसत आहे ना। अशा पद्धतीने आपण सर्व भजी करून घेऊ आणि सर्व करू। हे बघा किती सुंदर दिसत आहे ना, जसे दिसत आहे तसे खायलाही खूप मस्त लागतात। तर तुम्ही अशा पद्धतीने भजी नक्की बनवा घरी आणि मला कमेंट्स करून सांगा कशी लागलेत म्हणून। तर चला, अशा नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर।